मला असं वाटतं काँग्रेसचे एक खासदार त्याच्यामध्ये आहेत, पण काँग्रेसचं म्हणणं एवढंच होतं की एखाद्या पक्षातून जर तुम्ही खासदार नॉमिनेट करत असाल त्या पक्षाला तुम्ही विचारलं पाहिजे। त्यामुळे काँग्रेसचं म्हणणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। पण गव्हर्नमेंट सुद्धा सांगत असताना हेच सांगतंय की आम्ही नॉमिनेट करत असताना आम्हाला जे वाटले ते नॉमिनेट केले, आम्ही विविध पक्षातून घेतले असले तरी ते पक्षाचेच सदस्य आहेत। त्यामुळे आता जे कोणी नॉमिनेट झाले असतील, ज्याचं कोणाचं नाव आता फायनल झालं असेल, त्यांनी भारताची भूमिका ही इंटरनॅशनल लेवलवर योग्य पद्धतीने मांडावी एवढंच नागरिक म्हणून त्या ठिकाणी माझ्यासारख्याला वाटतं। पण शशी थरूर यांचं नाव त्यामध्ये आहे, जे नाव काँग्रेसने दिलेलं नव्हतं। गेल्या काही दिवसापासून शशी थरूर यांची भाजपसोबत जी काही जवळीक वाढलेली आहे त्यामुळे हे नाव त्यामध्ये गेलं असं वाटतं का? कारण ज्या पद्धतीने या सगळ्या घडामोडी, आता ते कसं नाव पुढे आलं हे मला तरी सांगता येणार नाही, पण नाव बदललं झालं नसेल आणि शशी थरूर हे खासदार आहेत, ते स्वतः त्या ठिकाणी जर एखाद्या देशामध्ये भारताची भूमिका घेत असतील त्यांनी भारताचीच भूमिका घ्यावी व आपले जे सर्व डिफेन्स ज्याच्यामध्ये एअरफोर्स, आर्मी आणि नेव्ही यांचीच भूमिका घ्यावी आणि त्यांनी घेत असताना योग्य अशी भूमिका, भारतासाठी महत्त्वाची असणारी भूमिका आणि न्यूट्रल भूमिका जर घेतली तर मला असं वाटतं की त्यांनी त्याच्यामध्ये राजकारण कुठे आलं नाही। त्यामुळे कोणाचं नाव द्यायचं हे खरं तर गव्हर्नमेंटचा विषय होता। शशी थरूर हे काँग्रेसचेच तिथे खासदार असल्यामुळे अपेक्षा एवढीच आहे की ते भूमिका घेत असताना भारताची भूमिका घेतील, कुठलीही राजकीय भूमिका ते घेणार नाही, अशी एवढीच अपेक्षा त्या ठिकाणी आपण सर्वजण करूया। महाराष्ट्राचा नरक केलाय, त्याला स्वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली असं म्हटलंय, नेमकं त्यांना काय म्हणायचं असं वाटतं तुम्हाला? राजकीय दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं असावं। जातीवाद, धर्मवाद हा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कधी खपवून घेतला गेला नाही। संतांचे विचार आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा बंधुभाव आणि एकता याच्यावरच कुठेतरी लक्ष केंद्रित केलं गेलं आहे। त्याच्याचबरोबर सर्व महामानव जे या महाराष्ट्राच्या भूमीतून जन्मून पुढे आलेत त्यांनी या देशाला सुद्धा आणि जगाला सुद्धा एकता बंधुभावचीच त्या ठिकाणी भावना नाही तर विचार त्या ठिकाणी दिलेले आहेत। आणि आज जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात जातीवाद, पैशाचा वापर, त्याच्याचबरोबर जाती जातीमध्ये वाद निर्माण केला जातो। या सगळ्या भूमिकेकडे आपण जर बघितलं तर साध्या भाषेत बोलायचं झालं त्याला तर नर्क असंच आपण त्या ठिकाणी बोलू शकतो। आणि जातीवाद, धर्मवाद आणि अशा प्रकारचा भेदभाव आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं हित बाजूला ठेवून एक अतिशय खालच्या लेवलचं राजकारण जर पुढे घेऊन कोणी चाललं असेल तर कदाचित त्या राजकारणाला बघून राऊत साहेबांनी तशी भूमिका नाही तर तसं स्टेटमेंट दिलं असावं असं आपल्याला म्हणावं लागेल। पुस्तकात त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की सचिन वाजेंना पुन्हा त्यांना कामावर घेणं ही महाविकास आघाडीची चूक होती, कारण त्याला विरोध होता, तो विरोध आम्ही पवार साहेबांच्या समोर मांडलेला देखील होता। मात्र एक यंत्रणा कार्यरत होती ती त्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी, आणि ते पुन्हा कामावर आले त्यानंतरच महाविकास आघाडीला कुठेतरी धक्का पोचला असं त्यांचं म्हणणं आहे। तथ्य आहे का नाही याच्यामध्ये? पवार साहेबांबरोबर त्यांची काय चर्चा झाली, वाजेबद्दल त्यांनी काय पुरावे त्या ठिकाणी दिले हे खरं तर पवार साहेबांना आणि राऊत साहेबांनाच माहिती असावं। याच्यामध्ये मी भूमिका आज इथं घेणं योग्य ठरणार नाही। पण कुठलीही सरकार चालवत असताना कुठलाही निर्णय घेत असताना तो योग्यच असतो असं नसतं, कधी ना कधी ती चुका ह्या घडत असतात। आता ती चूक होती का नाही हे पवार साहेब आणि राऊत साहेब एकत्रित प्रेस कॉन्फरन्स जेव्हा घेतील तेव्हाच त्या ठिकाणी आपल्या सर्वांना कळेल। याच्यावर मला खूप काही जास्त बोलता येईल असं मला वाटत नाही। ईडी सारखा कायदा आणत असताना त्याच्यामध्ये सत्तेचा दुरुपयोग होऊ शकतो असं शरद पवार यांनी म्हटलेलं होतं त्यावेळेला, तरी देखील तो कायदा आणण्यात आला। पण आता मात्र याच्यामधल्या तरतुदी बदलायला पाहिजे अशा प्रकारचं मत त्यांनी मांडलेलं आहे, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? जेव्हा हा कायदा आणला तेव्हा बऱ्याच लोकांचं मत होतं की या कायद्याचा वापर राजकीय दृष्टिकोनातून केला जाऊ शकतो, तो कोणीही केला जाऊ शकतो, तो विरोधी पक्षाली सुद्धा ते करू शकतात, नाहीतर काँग्रेस सुद्धा करू शकतं, ना दुसरा कुठलाही पक्ष करू शकतं। त्यामुळे पवार साहेबांचं मत होतं जेव्हा तो कायदा आणला
की अशा पद्धतीची ताकद एखाद्या संस्थेला जर आपण देत असू तर संस्थेचा जो प्रमुख आहे तो प्रमुख त्या ठिकाणी त्या पॉवरचा वापर हा फार वेगळ्या पद्धतीने करू शकतो. आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर कोटाली सुद्धा असे काही निकाल दिलेले आहेत, तो कुठेतरी कमी पडतोय असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे अशा पद्धतीचे व्हिडिओ जर बाहेर येत असतील तर हे योग्य वाटत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्या बाबतीत लक्ष देण्याची जरूरत आहे. रायगडच्या पालकमंत्रीचा विषय काय सुटेल असं वाटत नाही. नाशिकचा सुद्धा सुटेल असं वाटत नाही. याच्यामध्ये वाद होत राहतील, एकामेकाच्या विरोधात तिथं बोललं जाईल. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे या राजकारणामध्ये होतच एवढं की पालकमंत्री नसल्यामुळे त्या जिल्ह्याला खूप मोठी आणि तसं बघितलं तर रायगडला नाशिकला ती अडचण आता जाणवायला लागलेली आहे. पण हे सर्व जे नेते ते आपापसात लढत बसलेले आहेत आणि मुख्यमंत्र्याला जो तो अधिकार तिथं असेल, मुख्यमंत्री साहेब त्या बाबतीत का निर्णय घेत नाहीत हे खरं तर मला शंकाच आहे. कदाचित दोन मित्र पक्षामध्ये वाद हा चालू राहावा असं कदाचित मुख्यमंत्री साहेबांना वाटत असावं, म्हणून त्या बाबतीत ते अधिकार असताना सुद्धा निर्णय घेत नाहीत, एवढंच आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि नाशिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर लवकरच म्हणजे 2026-27 मध्ये तिथं धार्मिक खूप मोठा कार्यक्रम तिथं होणार आहे. आणि तो कार्यक्रम तिथं होत असताना म्हणजे आपल्या ह्याचा कुंभमेळा होत असल्यामुळे तिथं 7-7.5 हजार कोटी रुपये हे सरकारकडनं खर्चले जाणार आहेत. त्यामुळे तिथं पालकमंत्री पद हा बीजेपीचा नाही तर शिवसेनेचा देण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनीच अप्रत्यक्षपणे ती जबाबदारी त्या ठिकाणी घेतली असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे ह्या दोन जिल्ह्याचे वाद संपतील एवढं तरी मला त्या ठिकाणी वाटत नाही. 2029 इलेक्शनच्या आधी मात्र ते संपवावे लागतील असं मात्र आहे. अजून 3-3.5 वर्ष आहे, बघू पुढे जाऊन काय होतंय. भाजपकडून देशभरामध्ये तिरंगा रॅली काढली जाते. अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलेलं आहे की युद्ध विराम झालेला आहे, संपलेलं नाही, त्यामुळे आताच आनंद उत्सव करणं योग्य नाही, अशा पद्धतीचं एक संदर्भ देत त्यांनी ते पत्र. खऱ्या अर्थाने ते जे बोलतात तेही खरंच आहे. आणि रॅली काढत असताना कुठेतरी एक राजकीय स्टंटबाजी केली जाते असं आपल्याला वाटतं. खऱ्या अर्थाने जे काय आज देशातले लोक सुरक्षित आहेत ते फक्त आणि फक्त आर्मीमुळे, आपल्या डिफेन्समुळे, एअरफोर्समुळे आणि नेव्हीमुळे. आणि आता फक्त सीज फायर झालेलं आहे, कुठेही युद्ध तिथं थांबले असं नाही. रोज काय ना काहीतरी पाकिस्तानकडे तिथं होतंय. पण अशा रॅली काढल्यानंतर त्याच्यातून काय साध्य होतं हे माहीत नाही. पण माझं एकच प्रामाणिक मत आहे की रॅली काढून क्रेडिट जर कोणाला द्यायचं असेल तर ते फक्त आणि फक्त डिफेन्स फोर्सेसला ते क्रेडिट तिथं देण्याची जरूरत आहे. एखाद्या विषयाच्या बाबतीत इव्हेंट जर कोणी करत असेल तर ते योग्य ठरणार नाही. आणि काही लोक नेते कदाचित डिसिप्लिन पाळत असावेत, पण त्यांचे कार्यकर्ते असा एखादा कार्यक्रम करत असताना नाही तर त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेत असताना त्याला राजकीय इव्हेंट समजतात. त्यामुळे ते मात्र त्या ठिकाणी योग्य वाटणार नाही. त्यामुळे बीजेपीकडनं सुद्धा जी काही रॅली काढली जाते त्याच्यामध्ये जी काही फॉर्मॅलिटी ठेवायला लागेल. कारण काही नेत्यांचे स्टेटमेंट जर आपण बघितले तर तिथं आर्मीला क्रेडिट देण्यापेक्षा, एअरफोर्सला क्रेडिट देण्यापेक्षा, नाहीतर नेव्हीला क्रेडिट देण्यापेक्षा तिथं एका मोठ्या नेत्याला क्रेडिट दिलं जातं. हे स्टेटमेंट ऐकल्यानंतर या देशाचा नागरिक म्हणून दुःख मात्र त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना होतं. पण एका बाजूला मनसेची महायुतीसोबत चर्चा आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीचं अमित ठाकरेंचं पत्र, कसं बघताय? कारण राज ठाकरेंची सुद्धा भूमिका संभ्रमाची. युवा पिढीमध्ये अमित ठाकरे एक युवा नेते आहेत. त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी ते धाडस दाखवलं. कारण धाडस जर कोणी दाखवू शकतं ते फक्त आणि फक्त युवा पिढीच दाखवू शकतं. त्यामुळे अमित रावांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अशा पद्धतीने भूमिका तिथं घेतली असेल, एखादं पत्र तिथं लिहिलं गेलं असेल आणि जे भूमिका घेतात, जे लढतात ते उद्या जाऊन नक्कीच राजकारणामध्ये मोठे होतात असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू झाली अशा प्रकारच्या बातम्या येतात. दुसरीकडे जयंतरावांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित
जसं तुम्ही म्हणालात की अशा बातम्या येत आहेत, चर्चा होती, मी मात्र या ठिकाणी या कॉन्फरन्सच्या माध्यमातून हेच सांगतो, फक्त चर्चाच आहेत, फक्त बातम्याच आहेत, त्यात काही तथ्य नाही. जो कुठला निर्णय पार्टीमध्ये जर फेरबदल करायचा असेल तर तो कुठला घेतला, जर कोण घेईल तर ते पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील आणि सुप्रियाताई असतील, आणि पुढच्या काही दिवसांमध्ये काही बदल झालेले आपल्या सर्वांना त्या ठिकाणी या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली दिसतील, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. यापूर्वी सहकारी संस्थांच्या निवडणुकात पक्षाचा कधी हस्तक्षेप असायचा नाही किंवा मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असायचा. गोकुळ ही एक संस्था अतिशय महत्वाची संस्था आहे, शेतकऱ्यांची संस्था आहे. इलेक्शन लढत असताना कुठल्याही पक्षाच्या चिन्हावरती इलेक्शन लढलं गेलं नव्हतं. जे काय त्यावेळेस ठरलं होतं ते लोकांपर्यंत पोचलं होतं, लोकांना त्या गोष्टी समजल्या, कळल्या. जे कोणी प्रतिनिधित्व करत होते त्यांनी काही गोष्टी ठरवल्या होत्या की अडीच नाही तर 2-2-1 जे ठरलं त्या पद्धतीने होणं पण तितकंच महत्त्वाचं होतं. पण एखादी संस्था आणि त्या संस्थेच्या माध्यमातून राजकीय पकड त्या जिल्ह्यावर जर आपल्याला करता येत असेल तर काही लोक त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की गोकुळ एक फार महत्त्वाची चांगली संस्था आहे. त्याच्यात इलेक्शनच्या काळामध्ये कसल्या लेवलचं राजकारण होतं हे सगळ्यांनी जगाली तिथं बघितलेलं आहे. पण आता जे ठरलंय तशाच पद्धतीने जर काही गोष्टी होत असतील तेच त्या संस्थेसाठी योग्य ठरेल. पण शब्द देऊन सुद्धा काही गोष्टी ठरून सुद्धा जर आज फक्त तिथं सत्तेचं राजकारण केलं जात असेल, ते सुद्धा त्या पक्षावर ते इलेक्शन झालं नव्हतं तरी सुद्धा जर तुम्ही राजकारण करत असाल तर हे योग्य ठरणार नाही, हे लोकांना आवडणार नाही. त्यामुळे लोकांचा विचार करत याच्यात कुणीही राजकारण न आणता जसं ठरलंय तसं त्या ठिकाणी व्हावं. फक्त जी कुठली बॉडी आत्ताची आहे त्यांनी विचार जर कोणाचा करायचा असेल तर नेता काय म्हणतो ते करण्यापेक्षा शेतकऱ्याचं म्हणणं काय आहे आणि शेतकऱ्यासाठी तुम्ही काय करणार आहात तोच विचार त्या ठिकाणी करावा. फक्त वरून फोन आला म्हणून ठरलेल्या गोष्टी जर इथं होत नसतील, तो जो माणूस आहे जो आज फोनची वाट बघतोय नाही तर फोन आला म्हणून निर्णय बदलत असेल त्याच्यावर मात्र लोक शंका घेतील आणि उद्या जाऊन राजकारणामध्ये त्यांना खूप मोठी अडचण येत्या काळामध्ये येऊ शकते. त्यामुळे स्वतःचा राजकारणाला लोकांचा विचार करत त्या व्यक्तीने जे ठरलंय त्या पद्धतीनेच काही गोष्टी कराव्यात, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. शेवटी सत्तेच्या विरोधात जो व्यक्ती लढतोय त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा नक्कीच केला जाऊ शकतो. आणि जो आज ठळक जर आपण बघितलं तर नक्कीच तिथं आपल्या सर्वांना बघायला मिळतोय. पण जो जोर लावायचा आहे तो जोर बीजेपी आणि त्यांच्या मित्र पक्षांनी त्या ठिकाणी लावावा. पुढच्या काही वर्षातच नवीन इलेक्शन जेव्हा होईल तेव्हा कोणाचीही मदत तिथं लागणार नाही. बंटी साहेब असतील व शेतकऱ्यांचे काही चांगले प्रतिनिधी असतील त्यांना खूप चांगलं भरभरीत यश मिळेल असा सुद्धा विश्वास माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटतो. आता पक्षाच्या लेवलला खासदारांना फोडलं, आमदारांना फोडलं, माझ्या मतदारसंघामध्ये नगरसेवकांना फोडण्यासाठी अख्ख्या राज्याचा नियम त्या ठिकाणी बदलला. आता नगर पंचायत जिथे एका वॉर्डमध्ये 500-600चं मतदान म्हणजे टोटल मतदान 20,000च्या आसपास, इथं जर लक्ष देऊन अख्ख्या राज्याचं त्या ठिकाणी जर कायदा बदलला जात असेल तर गोकुळ ही संस्था अतिशय पवित्र मोठी संस्था आहे आणि त्यातून काही लोक नक्कीच राजकारण करण्याचा प्रयत्न करतील. माझं हेच म्हणणं आहे की सगळ्या गोष्टीमध्ये जर काही लोक फक्त राजकारणच बघत असतील तर मग लोकांचं हित कोण बघणार. आणि आज या राज्यामध्ये आपण जर बघितलं तर जी काय आजची परिस्थिती आहे, राजकारण जास्त आणि समाजकारण कमी आणि लोकांचं हित कमी आणि पक्ष फोडणं जास्त, नेते फोडणं जास्त, हेच मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. पुस्तक लिहित असताना आपण आपल्या भूमिकेतून तिथं लिहित असतो. उद्या जाऊन मी एखादं पुस्तक लिहिलं तर मला काय वाटतं असं मी त्या पुस्तकात लिहित असतो. आता उद्या जे संजय राऊत साहेबांनी पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये काही तथ्य आहेत, त्याचे पुरावे त्यांनी तिथे दिलेले आहेत.
पण काही अशा गोष्टी आहेत जे त्यांना वाटतात त्यामुळे असं घडलं, नाही त्यांना असं वाटतं की ते या गोष्टी त्यामुळे नाही घडल्या. त्यामुळे तिथं आपण जर बघितलं तर काही ऑब्जेक्टिव्ह गोष्टी असतात आणि काही सब्जेक्टिव्ह असतात. सब्जेक्टिव्ह म्हणजे व्यक्तीला काय वाटतं याच्यावर काही गोष्टी लिहिल्या जातात, आणि हा जो विषय आहे ते संजय राऊत साहेबांना काय वाटतं हे तिथं त्यांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे त्याला पुरावे असतील असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही. एकतर लोकांना मदत करणं फार महत्त्वाचं आहे. आता अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे आणि तो पाऊस सुद्धा आपण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात होतोय. यंदाचा मान्सून सुद्धा चांगला राहणार आहे. त्यामुळे कधी कधी पाऊस न होणं हे नुकसानदायक असतं. पाऊस चांगला होत असेल तर स्वागतच केलं पाहिजे, पण जास्त पाऊस होत असेल तरी शेतकऱ्यासाठी ते नुकसान करण्यासारखा विषय आहे. त्यामुळे सरकारला या बाबतीत लक्ष देण्याची जरूरत आहे, पण सरकार अजूनपर्यंत त्या बाबतीत तरी सिरियस काही दिसत नाही. कुठेही त्यांनी आदेश दिलेले नाहीत. कारण का आम्ही जेव्हा तहसीलदारला फोन करतो, कलेक्टरांना सांगतो, ते फक्त हो हो म्हणतात आणि एवढंच म्हणतात की आम्हाला अजून काही आदेश आलेले नाहीत. त्यामुळे गोकुळसारख्या संस्थेमध्ये राजकारण करण्यापेक्षा या महाराष्ट्रामध्ये जे काही नुकसान शेतकऱ्यांचं कष्टकऱ्याचं झालंय त्याच्याकडे जर लक्ष हे नेत्यांनी त्या ठिकाणी सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी दिलं तर त्याचा फायदा हा गरीब शेतकऱ्याला होईल असं मला तरी वाटतं. शेतकऱ्याच्या बांधावर राज्याचे कृषी मंत्री दिसत नाही, तुम्हाला मुंबईमध्ये वगैरे कुठे भेटतात? आता ते कुठेच दिसत नाही. जेव्हा टीव्हीवर दिसतात ते सुद्धा वादग्रस्त स्टेटमेंटच्या माध्यमातूनच दिसतात. त्यामुळे त्यांना कोणीतरी सांगितलं असावं टीव्ही समोर येऊ नका, आणि टीव्ही समोर फक्त येणं आणि बांधाव जाणं याच्यामध्ये फरक आहे. बांधाव ते जात नाहीत, त्यामुळे ते आता कुठे दिसत नाहीत, आणि टीव्ही समोर येऊ नका हे नेत्यांनी सांगितल्यामुळे आता टीव्ही समोर सुद्धा दिसत नाहीत. तर पूर्वी थोडंफार तरी टीव्हीवर दिसायचे, आता कुठेच तिथे दिसत नाहीत. त्यामुळे आता आम्ही नक्कीच अधिवेशन जेव्हा असतो तेव्हा त्याला शोधून काढू, आणि त्यांनी जे काही पराक्रम केलेले आहेत न काम करून ते मात्र त्या ठिकाणी लोकांसमोर अधिवेशनामध्ये आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू.